आदरणीय व्यासपीठ आणि सर्व वारकरी मित्रांनो, सर्वांना जय हरी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सर्व या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचं महत्त्व समजून घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत. प्रत्येक महिन्याला 2 एकादशी असतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. या शुक्ल पक्षामध्ये येणारी 11व्या दिवशी एकादशी, एकदश, दश म्हणजे 10 आणि एक त्याच्यावरती 11वा दिवस म्हणजे एकादशी साजरी करण्यासाठी सर्व वारकरी पंढरपुरीला आज जमलेले आहेत. आपण विविध मार्गाने भगवंताची भक्ती करत असतो. आरती म्हणून, पोथी पुराण वाचून, माळजप करून, होम हवन करून, इतकंच नव्हे तर पारायण करून सुद्धा आपण आपली भक्ती रुजू करत असतो. विशिष्ट प्रसंगी आपण नारळ फोडून, पेढे वाटून सुद्धा आपल्याला हवं असलेलं देवाकडे मागत असतो. मग मागणं हे वाईट आहे का? नक्कीच नाही. ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांकडे हट्ट पुरवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या आवडत्या देवाकडे मागणं त्यात काही गैर नाही. परंतु त्यासाठी हवा असलेल्या 3 गोष्टी, दृढ विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा, या असतील तर नक्कीच देव आपल्याला पाहिजे असलेलं देत असतो. या श्रद्धा आणि भक्तीचा मिलाप आपल्याला जर बघायचा असेल तर पंढरपूरच्या वारीला जावं लागेल. कारण की असं म्हणतात की शरीराने देवदर्शनाला जाणे यात्रा घडते, परंतु हृदयाने, भक्तिभावाने, तळमळीने, पायी चालत जाणे त्याने वारी घडते. आणि असे वारकरी आज पंढरपुरी जमलेले आहेत. मग वारकरी कोणाला म्हणायचं? तर ज्याप्रमाणे चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट बघत असतो, त्याचप्रमाणे घरदार, व्यवसाय, नोकरी, शेती सर्व सोडून, देवाच्या भरोशावर सोडून कोसोमयी, शेकडो मैल वारी पायी प्रवास करत जो पंढरीला पोहोचतो तो वारकरी. ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक या सर्वांचा विसर पडून तो देवाच्या भेटीसाठी अतिशय आतुर झालेला असतो. आणि म्हणूनच तो म्हणतो की भीतीची नाही तमा आज राहिली, भीतीची नाही तमा आज राहिली, जीवनाची दोरी प्रभू हाती दिली. सर्व विश्वास देवावरती ठेवून आपला नोकरी, व्यवसाय, शेती, परिवार सर्व सोडून तो भगवंतासाठी चालत जातो. अशा पवित्र वारीला शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. त्यातली एक छोटीशी गोष्ट मी आपल्यासमोर सादर करतो. मित्रांनो, आपण आज बोललो की पुंडलिकावर देव हारी विठ्ठल. हा पुंडलिक कोण होता? भगवंताचा श्रेष्ठ भक्त. ज्यावेळेला समाजातील सर्व शेतकरी, समाज बांधव वारीसाठी पंढरपुरीला जात होते, त्यावेळेला हा श्रेष्ठ भक्त पुंडलिक आपल्या स्वतःच्या घरी आई वडिलांची सेवा करत होता. आणि अशी सेवा का? कारण की त्याला माहिती होतं, मातृदेवो भव म्हणजे मातेलाच देव माना, पितृदेवो भव म्हणजे वडिलांना देव माना, आचार्य देवो भव म्हणजे गुरुजनांना देव माना. हे तो जाणत असल्यामुळे प्रत्यक्ष पंढरपूरचा विठ्ठल त्याच्या घरी येतो आणि देवदर्शनासाठी त्याच्या समोर उभा राहतो. परंतु पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न असल्यामुळे तो समोर वीट फेकतो आणि सांगतो की माझी सेवा, आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. आजही त्या विटेवरती पांडुरंग, पुंडलिक आपल्याला उभे असलेले दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, खरी भक्ती मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा. परंतु हे सर्व सोडून आपण थोडंसं वेगळ्या मार्गाने जातो. देवानंच निर्माण केलेलं आपण देवाला अर्पण करतो, ते म्हणजे नारळ, फूल, हार, अगदी पेढ्यांचा प्रसाद सुद्धा. परंतु ज्या स्वतःने निर्माण केलेलं तेच त्याला देणं यात काही विशेष आहे का? नाही. तर ऋषीमुनींनी आपल्याला समजवलेलं आहे, ती म्हणजे एकादशी. एकादशीच्या दिवशी आपण आपलं जीवनरूपी फूल सुगंधित करून, कशाने सुगंधित होईल? आपल्या चांगल्या कर्माने. आपले चांगले कर्म हे देवाच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने एकादशीचा उपवास करता येईल. ऋषीमुनींनी उपवास असा शब्द सांगितला आहे, परंतु आपण त्याचा उपवास करून नको असलेले खाद्यपदार्थ खातो आणि एकादशी साजरी करतो. मित्रांनो, कुठल्याच ग्रंथात लिहिलेलं नाहीये साबुदाण्याच्या खिचडीने उपवास धरतो असं. खरं तर त्या खिचडीची प्रोसेस तुम्ही बघितली साबुदाण्याची, तर ती न खाणारी आणि शरीराला कष्टदायक असते. पचनास ती अतिशय कष्टदायक असते. त्यामुळे आजच्या दिवशी उप आणि वास याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे जवळ जाणे. भगवंताच्या जवळ जाण्याचा दिवस तो म्हणजे एकादशी. मग कशा मार्गाने आपण जाऊ शकतो? तर आपल्यातील वाईट विचार, आपल्यातला अहंकार, वाईट वागणूक या दिवशी दूर करून, स्वतःचं आत्मनिरीक्षण करून आपण भगवंताच्या चरणी आपलं फूल, जीवनरूपी फूल अर्पण करू शकतो. मी जर दारू पीत असेल,
गुटखा खात असेल, शिव्या देत असेल, तर या सर्वांचा आपण त्या दिवशी संकल्प करून त्या दिवशी सोडून आपण उपवास करू शकतो. इंग्रजीमध्ये एक उपवासाला फास्ट म्हणतात. फास्ट इज नॉट चेंज इन फूड बट इट रिक्वायर्स चेंज इन ॲक्शन अँड थॉट्स. आपल्या विचार आणि आपल्या कृती बदलणं हे उपवासाच्या मागे खरं कारण ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेलाच आपण विज्ञान आणि अध्यात्म एकत्र केलं तर खऱ्या अर्थानं भक्ती तयार होईल, खऱ्या अर्थानं आपली श्रेष्ठ भक्ती ठरेल. म्हणूनच म्हणावंसे वाटते की देवावर भार टाकून काहो नुसते तुम्ही बसतात, देवावर भार टाकून काहो नुसते तुम्ही बसतात, पूजा करा उघड्या डोळ्यांनी, हीच खरी श्रद्धा, हीच खरी श्रद्धा. ती श्रद्धा तयार होण्यासाठी आपल्याला विज्ञानाची जोड करून घेणे खूप गरजेचे आहे. आज आपण जरी प्रत्यक्षात वारीला जाऊ शकलो नाही तरी या विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून मनातील पंढरीला जाऊया, विठ्ठलाशी म्हणजेच आपल्या सुप्त मनाशी संवाद साधूया, आत्मनिरीक्षण करूया आणि आपल्यातलं जे काही वाईट आहे ते आपण येथेच ठेवूया आणि नवीन जीवनाला पाणी फोडून आपण खरी एकादशी साजरी करूया. उद्या होणाऱ्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.